विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मी आज घेऊन येत आहे अपूर्णांक या प्रकारामधील काही शाब्दिक गणित. तर अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि अतिशय सोपी असा टॉपिक आहे. तर मी तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून बोर्डवरती तुम्हाला ही जी गणित आहे, शाब्दिक गणित कशी असतात अपूर्णांकांमधली, ती तुम्हाला समजावून सांगत आहे. तर चांगल्या पद्धतीने आपण लक्ष द्या गणिताकडे. तर आपण पहिलं जे गणित आहे ते आपण घेत आहे शाब्दिक गणिते. शाब्दिक गणिते. गणिते कशामधली? तर अपूर्णांकांमध्ये. अपूर्णांक या प्रकारामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये पहिलं गणित आहे, पहिलं उदाहरण आहे. याच्यामध्ये उदाहरण बोर्डवर मी लिहितो आहे. एका पुस्तकाचा 3/5 म्हणजे 3/5 भाग व 250 पाने वाचून झाल्यावर 50 पाने वाचावयाची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत? तर पुस्तकात किती पाने आहेत? यानंतर क्वेश्चन मार्क. विद्यार्थी मित्रांनो, काय गणित आहे हे? एका पुस्तकाचा 3/5 भाग व 250 पाने वाचून झाल्यावर 50 पाने वाचावयाची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सुरुवातीला काय केलं त्याने? तर एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचला, त्यानंतर अधिक 250 पानं त्याच्यामधली त्याने वाचून घेतली आणि एवढं झाल्यानंतर ही 50 पाने वाचायची राहिली म्हणते तो. तर पुस्तकात एकूण किती पाने आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे टोटल एकूण किती पानं त्याच्यामध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला माहिती नसते की पुस्तकात किती पानं आहेत, तर आपण गणिती भाषेमध्ये त्याला आपण यक्स मानत असतो, ते गृहीत पकडत असतो. तर इथं आपण गृहीत मानू, समजा त्या पुस्तकात यक्स एवढी पाने आहेत. यक्स एवढी एकूण पाने आहेत. हे आपण गृहीत मानलेलं आहे. त्या पुस्तकात किती पानं आहेत एकूण असं गृहीत मानलं आहे. तर यक्स एवढी पानं आहेत असं आपण गृहीत मानलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानं सुरुवातीला किती भाग वाचलेला आहे? त्या पुस्तकाचा 3/5 भाग वाचलेला आहे. तर हे जे 3/5 आहेत, 3/5 गुणिला काय करायचं? पुस्तकातली एकूण पाने करायची आहेत. म्हणजे मग याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येणार आहे? 3 गुणिला x येणार आहे, म्हणजे ते होते 3x अपॉन हे 5. म्हणजे सुरुवातीला त्यानं त्या पुस्तकाचा एवढा भाग वाचलेला आहे, 3x अपॉन 5. सुरुवातीला वाचलेला भाग किती आहे? 3x अपॉन 5. त्यानंतर त्याने किती पाने वाचली? त्यानंतर 250 पाने वाचली, बरोबर आहे. आणि त्यानंतर किती पानं वाचावायची राहिली? तर 50 पाने वाचायची राहिली.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता याला इक्वेशनच्या स्वरूपात आपण कसं मांडू शकतो? तर आता विद्यार्थी मित्रांनो पहा, लक्ष द्या, इथे तुम्हाला सांगतो आहे साईडला थोडस. तर आता इथं हे जे 3/x/5 आहे ते इथे लिहून घ्यायचे, 3x/5. तर सुरुवातीला त्याने एवढी पानं वाचलेली होती 3x/5. त्याच्यानंतर त्यानं 200 पानं अधिक वाचली, त्यानंतर त्यानं 250 पानं अधिक वाचलेली आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, एकूण पानं किती होती आपल्या पुस्तकात, किती गृहीत पकडले आपण? x एवढी, इक्वल टू x. आता विद्यार्थी मित्रांनो, हे झाले एकूण पानं. आता केव्हा हे डावी बाजू बरोबर उजवी बाजू असते, तर आता हे एकूण पानं म्हणजे आपण x मानली, तर आता हे त्यानं त्या एकूण पानांपैकी 3x/5 एवढी पानं सुरुवातीला वाचली होती, त्यानंतर अधिक 250 पानं वाचली होती, आणि त्यानं सांगितलं आहे की एवढे पानं वाचून झाल्यानंतरही त्याची 50 पाने ही वाचायची राहिली आहेत. हे इथं त्यांनी सांगितलं 50 पाने वाचायची राहिली आहेत, म्हणून याच्यामध्ये अधिक 50 ऍड होणार आहेत. तर आता हे 3x/5 अधिक 250 अधिक 50 म्हणजे आता आपण म्हणू शकतो की आता ही पूर्ण पानं झालेली आहेत x एवढी. आता विद्यार्थी मित्रांनो, याला आपण सॉल्व्ह करायचं आहे. आता सगळ्यात अगोदर आपण याला सॉल्व्ह करून घेऊ. सगळ्यात अगोदर काय करणार आहे आपण पहिल्या स्टेप मध्ये, तर 250 अधिक 50 याचे काय करू आपण, ऍडिशन करून घेऊ. हे 3x अपॉन लिहायचे 5 अधिक 250 अधिक 50 म्हणजे किती होतात इथे 300 बरोबर हे x. आता विद्यार्थी मित्रांनो, आता हे 3x/5 हा जो अपूर्णांक आहे हा बरोबरच्या चिन्हाच्या तिकडून नेला तर तो वजा होतो, कारण याच्या आधी 3x/5 हे इथे कुठल्याच प्रकारचं चिन्ह नाही, म्हणजे याचा अर्थ तिथे अधिकचं चिन्ह आहे असं आपण गृहीत पकडतो आहे, आणि त्यामुळे ते बरोबरच्या चिन्हाच्या जर तिकडून नेतो म्हटलं तर ते काय होते, वजा होत असते. तर इथे आपण लिहिणार आहे 300 बरोबर हा x जसाच्या तसा हे 3x/5 हा जो अपूर्णांक आहे हा प्लस वाला अपूर्णांक हा आपण तिकडून येतो, त्यामुळे तो मायनस होतो म्हणजे वजा होतो, वजा 3x/5 असं आपण तिथे लिहिणार आहे. कारण इथे याच्या पुढे चिन्ह नाही आहे, म्हणजे आपण अधिकचं चिन्ह आहे त्याच्या पुढे असं गृहीत पकडत असतो, प्लसचं चिन्ह असं गृहीत पकडतो, आणि बरोबरच्या चिन्हाच्या तिकडून नेलं की त्याचं चिन्ह बदलत असते गणिती नियमानुसार. म्हणून इथे आपण x मधून हा 3x/5 हा वजा करून घेतलेला आहे, म्हणून वजा 3x/5 असं आपण इथे लिहिलं आहे तिकडल्या साईडला. विद्यार्थी मित्रांनो, आता त्याला सॉल्व्ह करू. हे 300 जशा तसेच लिहिले. आता हा जो x आहे या x ला अपॉन 1 असते असं आपण गृहीत पकडत असतो. त्यानंतर वजा हे 3x/5 हे जसे तसेच लिहिले. आता विद्यार्थी मित्रांनो, एक स्टेप आपण मुद्दाम वाढवली आहे इथं. आता 300 इक्वल टू, आता याला सॉल्व्ह करायचं. आता याचे छेद सारखे नाही आहेत का, नाही, त्याच्यामुळे याचा तिरपा गुणाकार करायचा असतो. तर इथे x गुणिला 5 म्हणजे काय होतो 5x, वजा 3x गुणिला 1 म्हणजे काय होतो 3x, अपॉन 1 गुणिला 5 म्हणजे काय होतात 5 होतात इथं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर मग आता हे 300 बरोबर 5x मधून 3x गेले किती राहतात 2x, अपॉन हे 5 जसेच्या तसे. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढे मी थोडंसं साईडला सांगतो आहे, हे स्टेप परत इथे लिहून घेतोय मी. हे 300 बरोबर काय आलं 2x/5 आलेलं आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता इथे सांगितल्यापेक्षा थोडंसं इथे सांगतो आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसेल. तर आता ही जी स्टेप आहे 300 इक्वल टू 2x/5, आता याच्या पुढे इथे सांगतो आहे मी तुम्हाला, हे 300 बरोबर 2x अपॉन काय आले 5 आले. आता हे जे अपॉन 5 आहेत, तर हे भागीला जे 5 आहे तिकडल्या साईडला, ते जर बरोबरच्या चिन्हाच्या इकडल्या साईडला आणले तर काय होतात, ते गुणिला होत असतात. तर इथे 300 गुणिला काय होतील, हे 5 होणार आहेत. इकडे काय राहतात, इथे 2x. हे भागीला 5 होते म्हणून बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आणले तर ते काय झाले गुणिला झाले, म्हणून 300 गुणिला काय केले 5 बरोबर इकडे काय राहिले 2x. मग आता 300 गुणिला 5 म्हणजे किती होतात, हे 1500 बरोबर. इथं हे 2x राहतात. मग आता हे 1500, आता हे 2x आहेत म्हणजे काय 2 गुणिला x आहेत, म्हणून हे गुणिला x ला गुणिला हे 2 आहेत, म्हणून बरोबरच्या चिन्हाचे इकडून आणले तर हे 2 काय होतात इकडे भागीला होतात, इकडे काय राहतो x राहतो. तर 1500 भागीला 2 आहेत म्हणजे 1500च्या अधिक किती होतात विद्यार्थी मित्रांनो, तर ते होणार आहे 750. किती होणार आहे 750 म्हणजे 750 तिथे होणार आहेत. म्हणून
आपण इक्वल टू किती लिहिणार आहे? आता याच्या पुढची स्टेप काय होणार आहे? तर x बरोबर किती होणार आहे? सॉरी, आपण इथे 750 लिहू. 750 इक्वल टू x, म्हणजे x बरोबर किती? 750 असं हे त्याचं उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे जे गणित आहे आपण तयार करू शकतोय, याला सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे एकूण किती पाने येतील याच्यामध्ये या पुस्तकामध्ये? तर 750 पाने येणार आहेत. आता हे काढलेले जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं बरोबर आहे किंवा नाही आपण त्याचा पडताळा सुद्धा करू शकतोय. तर विद्यार्थी मित्रांनो थोडस बोर्डवरचं मी तुम्हाला हे जे आहे तर मोडतो आहे आणि पडताळा करून दाखवतोय तुम्हाला. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण इथे काय करतो आहे? इथे आपण पडताळा करतो आहे. इथे पडताळा पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे इक्वेशन काय तयार केलं तर 3x/5 इक्वल टू 250 अधिक 50 आणि आता हे जे आहेत 3/5 भाग झाला हा. त्यानंतर 250 पानं त्यानं वाचून घेतली होती. त्यानंतर हे 50 पानं वाचायची राहिली होती आणि हे सगळे सगळ्या प्रकारचे पानं मिळून किती झाली होती? एकूण x पानं झालेली होती. आता मला हे सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, हा जो चौकोन आहे आता हे 3x/5 अधिक 250 अधिक 50 या सगळ्याचं जे कॅल्क्युलेशन आहे तर x ची व्हॅल्यू किती आली होती? x ची व्हॅल्यू आली होती 750. किती आली होती? 750. तर आता हे जे 750 व्हॅल्यू आहे या तिघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 750 व्हॅल्यू यायला पाहिजे, म्हणजे आपलं गणित काय आहे केलेलं बरोबर आहे. तर आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता लक्ष द्या. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकू आपण. आता 3 x ची व्हॅल्यू टाकायची. इथे 3 x ची व्हॅल्यू किती आहे? 750. किती आहे? 750 x ची व्हॅल्यू टाकली आपण. भागीला काय केलं? 5. अधिक काय आहे तिथं? हे 250 आहेत. अधिक किती आहे तिथं? हे 50 आहेत. आता याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. आता पहा, इथेच आपण काय करू? कॅल्क्युलेशन कमी करण्याचा प्रयत्न करू. तर 5 1 5, 15 5 किती होतात? 75. हे शून्य कॅन्सल इथं, याच्यावरती एक शून्य दिलंय, म्हणजे 750 भागीला 5 केले तर किती आले इथं? 150 आले. मग 150 गुणिला 3 केले आपण तर 15 3 किती होतात? 45 आणि त्याच्यावरती शून्य, म्हणजे 150 गुणिला 3 म्हणजे किती होतात? 450, म्हणजे 450 होतात. अधिक हे 250 आणि अधिक हे 50. तर आता विद्यार्थी मित्रांनो हे 250 अधिक 50 किती होतात? ते होतात 300. अधिक हे 450, 450 आणि 300 किती होतात? हे होतात 750. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, इथं हे जे बरोबर किती आले? हे 750 एवढे आलेले आहेत. हे बघून घ्या तुम्ही. आले? तर इथं याचा अर्थ डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे आलेली आहे. म्हणजे 3x/5 अधिक 250 अधिक 50 या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन किती आलं? हे 750 आलेलं आहे. म्हणून आपले जे काढलेले आन्सर आहे अगदी बरोबर आहे. आणि या पुस्तकात एकूण पानं किती आहेत मग? तर ते आहेत 750 पानं. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायला सांगितलं त्यानं? तर पुस्तकात किती पाने आहेत असं त्यांचा प्रश्न होता. तर पुस्तकात एकूण पाने किती आहेत मग? ते आहेत 750 पानं आहेत. तर हे त्याचं उत्तर राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं ही जी गणित आहेत अतिशय सोपी अशी गणित आहेत आणि याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू काढल्यानंतर त्याचा पडताळा सुद्धा आपण करून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला ते समजते की आपण काढलेले जे आन्सर आहे हे बरोबर आहे किंवा नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आता याच्यानंतर मी तुम्हाला एक दुसऱ्या प्रकारचं गणित शिकवतो आहे. हे गणित तुमच्या लक्षात आलं असेल आता. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता
त्यानंतर आता मी तुम्हाला दुसरं गणित सांगतो आहे. एका उदाहरण दुसरं आहे. एक उदाहरण नंबर 2. एका लोखंडी सळईची लांबी, एखाद्या लोखंडी सळईची लांबी 65 इंच आहे. 65 इंच आहे. यातून 2/3/16 इंच लांबीचे किती तुकडे पडतील? किती तुकडे पडतील? उरलेल्या तुकड्यांची लांबी किती असेल? लांबी किती असेल? विद्यार्थी मित्रांनो, काय विचारलेलं आहे या गणितामध्ये? एका लोखंडी सळईची लांबी 65 इंच आहे. यातून 2/3/16 इंच लांबीचे किती तुकडे पडतील आणि उरलेल्या तुकड्याची लांबी किती असेल, असा त्यांचा इथं प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये जी लोखंडी सळई त्यांनी सांगितली आहे याची एकूण लांबी किती आहे? त्यांनी सांगितलं की 65 इंच आहे. किती आहे? 65 इंच आहे. आणि त्यांनी सांगितलं मग एकूण लोखंडी सळई आहे 65 इंच लांब, आणि मग त्यातून 2/3/16 इंच लांबीचे किती तुकडे पडतील, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि मग आता या लांबीचे तुकडे पाडल्यानंतर त्या तुकड्याची लांबी किती असेल, असं त्यांचं म्हणणं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदर लांबी लोखंडी सळईची किती आहे? तर 65 इंच आहे. किती आहे? 65 इंच आहे. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता प्रत्येक तुकडा आपल्याला काय करायचा आहे? किती इंचाचा पाडायचा आहे? तर 2/3/16 एवढ्या इंचाचा पाडायचा आहे. इंचाचा तुकडा म्हणजे आपल्याला 2/3/16 इंच लांबीचे तुकडे पाडायचे आहेत. इंच लांबीचे तुकडे पाडायचे आहेत. बरोबर आहे. तर मग आता याला सरळ करून घ्यायचं. 2/3/16 म्हणजे याचा अर्थ काय होतो की 16 गुणिले काय करायचे? 2. 16 किती होतात? 32. 32 मध्ये हे 3 काय करायचे? मिळवायचे. 32 आणि 3 किती होतात? 35/16 होतील. मी परत सांगतो, 16 गुणिले काय करायचं? 2. 16 32. 32 मग हे वरचे 3 जे आहेत हे मिळवायचे आहेत, प्लस करायचे. 32 आणि 3 किती होतात? 35. मग विद्यार्थी मित्रांनो, हे किती झाले? 35/16. तर 35/16 इंच लांबीचे तुकडे पाडावे लागतील. आता विद्यार्थी मित्रांनो, मग आता काय करायचं आहे आपल्याला? पहा, लक्ष द्या. आता एकूण लांबी किती होती त्या लोखंडी सळईची? ते आहे 65 इंच. मग इथं तुम्ही काय करू शकता? हे 65 इंच लोखंडी सळईची काय घेतली आपण? लांबी घेतली. आता याचे किती तुकडे पाडणार आहे आपण? 35/16 इंच लांबीचे आपण तुकडे पाडणार आहे. म्हणून त्याला भागीला काय करणार आहे आपण? त्याला भागीला करणार आहे 35/16. तर मुख्य लांबी किती लोखंडी सळईची? 65. त्याला भागीला काय करणार आहे आपण? तर हे जेवढ्या लांबीचे तुकडे पाडायचे आहेत
तर तेवढी लांबी आपण त्याला काय करणार आहे, तर भागीला करणार आहे. म्हणून आपण केलं 65/35/16. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याला सॉल्व्ह कसं करायचं, तर आपण पुढच्या स्टेपमध्ये काय करू शकतो, हे 65 जे मुख्य आहेत अंशाच्या स्वरूपात याला भागीला काय करू शकतो आपण 1. आता हा जो अपूर्णांक याला भागीला केला, तर हा भागीला केला तर याला काय करायचं, गुणीला करायचं असते. गुणीला जर केलं तर हा 16 वर जातो आणि हे 35 जे आहेत हे खाली येतात. कारण प्रक्रिया काय केली आपण, उलट केली, कारण त्याला सरळ रूप देत आहे आपण. मग आता विद्यार्थी मित्रांनो, आता काय करणार पुढे, तर मग आता भाग तोडून घ्यायचे 5ने. तर 5ने जर भाग तोडला तर 5×7 35 आणि 5ने भाग तोडला तर 13×5 65. इथे किती येतील, 13 येतील. 5ने भाग तोडत आहे आपण. मग आता 13 गुणीला काय करू शकतो आपण, 16. आता इथं 13 गुणीला जर 16 केले आपण तर 6×3=8 चावला 1, 6×1=6 ने 7. इथे 1×3=3, 1×1=1, इथे 8, 7×3=10, 0, चावला 1×1=2. किती होतात हे, 208 येतात. किती येतात, 208 इथं येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की हे किती आले, 208 आले. आणि कशाचं कॅल्क्युलेशन 208 आलं, 13 गुणीला जर 16 केले, हे 13 गुणीला जर 16 केले तर किती येतात, 208 येतात. आणि हे भागीला काय करतोय आपण, इथे 7. आता 208 भागीला जर 7 करतो आपण, तर याचा भागाकार करून घेऊ आपण. आता 7 दुनी 14 होतात, 7 21 होतात, म्हणून 2चा भाग जाईल. 7 दुनी किती होतात, 14. 20तून 14 गेले किती होतात, खाली 6, वजा घेतला 8चा. तर 7 7 49, 7 8 56, 7 9 7 8 56, 7 9 63, 7 9 63, 7 10 70 होतात. म्हणून कितीचा भाग जाणार आहे, 9चा भाग जाणार आहे. 7 9 63. तर 68 मधून 63 गेले, खाली किती होतात, 8तून 5 गेले, सॉरी 8तून 3 गेले, किती होतात, 8तून 3 गेले, खाली उरतात 5. किती होतात, 5. आणि इथे किती होतात, 0. म्हणजे बाकी किती उरते आहे, 5 उरते आहे. तर 8तून 3 गेले किती येतात, 5. आणि 6तून 6 गेले 0. बाकी किती उरते आहे, 5. तर विद्यार्थी मित्रांनो, मला हे सांगायचं आहे आता याला आपण काय करणार आहे, 208/7 याचा भागाकार आपण करून घेतला. तर आता आपण त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येमध्ये आपण त्याला कन्वर्ट करणार आहे. तर आता भागाकार किती आला, 29. कितीने भागला आपण, 7ने भागलं. बाकी किती आली, 5. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण भागाकार जो आहे, भागाकार आपण लिहितोय इथे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जी बाकी असते, तर बाकी काय करणार आपण, बाकी आपण लिहिणार आहे वरती. कुठे लिहिणार आहे आपण बाकी, इथे आपण हे बाकी लिहितो आहे वरती. आणि आपण कशाने भागलं, 7ने, तर 7 इथे खाली लिहायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला भागाकार, हे ज्याने भागलं ती संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण लिहून काढलं तर आपण या अपूर्णांकाचं रूपांतर कोणत्या अपूर्णांकांमध्ये केलं आहे, तर पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येमध्ये त्याचं रूपांतर केलं, असा त्याचा अर्थ होतो. तर इथे 29 5/7 असा तो आकडा आपल्याला मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मला काय सांगायचं आहे की आता जी लोखंडी सळी होती, जिची लांबी होती 65 इंच, तर त्यांचे मग आता त्या 65 इंच लोखंडी सळीचे जर जे तुकड्यांचा विचार केला तर पूर्ण तुकडे किती पडले तिचे, 29. पूर्ण तुकडे किती पडले तिचे, 29 तुकडे पडलेले आहेत. आणि उरलेल्या तुकड्याची लांबी किती आहे, तर 5/7 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मी तुम्हाला सांगतो आहे बोर्डवरती, पहा, लक्ष द्या. आता याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो आहे, याचा अर्थ काय आहे की 208/7 केल्यानंतर हे कॅल्क्युलेशन आलं 29 5/7. याचा अर्थ हा आहे की जे 65 इंच लांबीची जी लोखंडी सळई होती, तर त्याचे जे पूर्ण तुकडे आहेत किती पडले, 29. म्हणजे 65 इंच लोखंडी सळईचे पूर्ण
तुकडे पडले 29. त्यानंतर मग आता उरलेल्या तुकड्याची लांबी किती आहे? उरलेल्या तुकड्यांची लांबी किती आहे? तर ही आहे 5/7. विद्यार्थी मित्रांनो, उरलेल्या तुकड्याची लांबी किती आहे? 5/7. हे झाली 5/7. म्हणजे 65 इंच लोखंडी सळीचे पूर्ण तुकडे किती पडले? तर ते पडले 29. आणि उरलेल्या तुकड्याची लांबी किती आहे? तर 5/7 आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग आता ही जी लांबी आहे, तर ही लांबी आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता उरलेल्या तुकड्यांची जी लांबी आहे 5/7, ही आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहे? इथे लिहायचे 5/7. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपण किती लांबीचे तुकडे यातून किती इंची लांबीचे जे तुकडे आहेत पडतील, त्यांनी असं विचारलेलं होतं. तर 2 3/16. तर यांना काय करायचं? याला गुणायचं आहे. 2 3/16. याचं काय करायचं आहे? तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचं आहे. याचं करायचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स. विद्यार्थी मित्रांनो, मग आता काय करणार आहे आपण? तर आता हे 5/7 गुणिला याचं कॅल्क्युलेशन्स करून घेतोय आपण. तर 16 गुणिला काय करायचे? इथे 2. 16 किती होतात? 32. 32 आणि 3 किती होतात? 35. तर हे किती होतात? 35/16 होते. तर विद्यार्थी मित्रांनो, याला अधिक आपण सोप्या भाषेमध्ये भाग तोडू आपण. तर इथं 7 1 7, 7 5 किती होतात? 35. बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, 5 गुणिला 5 किती होतात? 5 5 25. आणि खाली किती उरले? 16. तर विद्यार्थी मित्रांनो, मला हे सांगायचं आहे की इथे 25/16 जे आहेत उरलेल्या तुकड्याची लांबी होणार आहे. तर उरलेला जो तुकडा आहे, उरलेल्या तुकड्याची लांबी किती असेल? तर ते असणार आहे 25/16. ती अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे. तर उत्तर काय असणार आहे? उरलेल्या तुकड्याची लांबी 25/16 आहे किंवा असेल. आहे म्हटल्यापेक्षा आपण असेल हा शब्द वापरूया इथं. असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं जे कॅल्क्युलेशन्स केलं होतं, इथून मी परत सांगतो, 208 भागीला आपण 7 केले होते आधी. मग त्याचं कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर त्या अपूर्णांकाला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येमध्ये रूपांतरित केलं. म्हणजे जे 65 इंच लांबीची जी लोखंडी सळी होती त्याचे 29 पूर्ण तुकडे पडले. आणि त्याच्यानंतर मग एवढा उरलेला भाग होता, हा जो तुकडा होता, तर ही उरलेल्या तुकड्याची ही लांबी होती. जो तुकडा उरलेला होता तो होता 5/7चा. आणि गणितात तुम्हाला सांगितलं होतं की जे 65 इंच लोखंडी सळी आहे, तर यातून 2 3/16 इंच लांबीचे किती तुकडे पडतील असं त्यांनी विचारलेलं होतं. या लांबीचे किती तुकडे पडतील असं विचारलेलं होतं. तर मग आता या लांबीने काय केलं? जो उरलेला जो तुकडा होता इथं 5/7, त्याला काय केलं? आपण मल्टिप्लाय केलेला आहे, गुणिला केलेला आहे. आणि गुणिला केल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन झालं 25/16. तर मग याचा अर्थ असा होतो की उरलेल्या तुकड्याची लांबी ही 25/16 असणार आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, ही जी शाब्दिक गणित आहेत ही आपल्याला सोडून घ्यायची आहेत. अतिशय सोपी अशी हे गणित आहेत. त्यानंतर एक शेवटचं एक्झाम्पल्स मी घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्ष दिलं तर अतिशय सोपी ही गणित आहेत. फक्त ही जी गणित आहेत, जेव्हा टीचर शिकवतात त्यावेळेला त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्यावं लागते, समजून घ्यावी लागतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला घरी जाऊन सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते, एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघावे लागतात. जर आपण कुठल्याही गोष्टीची जर प्रॅक्टिस केली तर प्रॅक्टिसनं काय होते? कुठलेही गणित हे आपल्याला मग सोपी जातात आणि तुम्हाला लवकर तुमच्या ते गणित डोक्यात सुद्धा बसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचं जे गणित आहे ते घेतो आहे मी. तीन नंबरचं एक्झाम्पल.
उदाहरण नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, गणपतने गावी जाताना निम्मा प्रवास आगगाडीने केला. निम्मा प्रवास आगगाडीने केला. त्यानंतर 1/3 मोटारगाडीने किंवा मोटारीने, 1/3 मोटारीने. त्यानंतर 1/8 प्रवास होडीने केला व शेवटचा 4 किलोमीटर प्रवास पायी केला. तर एकूण प्रवासाचा कितवा हिस्सा पायी केला. यानंतर प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, 3 नंबरचं गणित मी परत एकदा तुम्हाला वाचून सांगतो आहे. इथं बोर्डवर लक्ष द्या. गणपतने गावी जाताना निम्मा प्रवास आगगाडीने केला. त्यानंतर 1/3 मोटारीने त्याने प्रवास केला. त्यानंतर 1/8 त्यानं होडीने प्रवास केला व शेवटचा 4 किलोमीटर प्रवास त्यानं पायी केलेला आहे. तर एकूण प्रवासाचा कितवा हिस्सा त्यानं पायी केलेला आहे, असा तो प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करणार आहे की सुरुवातीला गणपतनं गावी जाताना काय केलं, निम्मा प्रवास जो आहे हा आगगाडीने केला. आगगाडीनं केलेला प्रवास किती आहे, निम्मा म्हणजे किती, 1/2 आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर मोटारीने किती केला त्यानं, तर त्यानं केला 1/3 प्रवास केला. हा त्याच्यामध्ये काय करायचा, प्लस करायचा. त्यानंतर होडीने किती प्रवास केला त्यानं, तर 1/8 त्यानं प्रवास केलेला आहे. इथे द्यायचं 1/8. विद्यार्थी मित्रांनो, आता याला काय करायचं, याला आपण सॉल्व्ह करून घ्यायचं इथपर्यंत. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा आपण काय करू शकतो, याचा आपल्याला लसावी काढायचा आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी. तर आता इथे 2, 3, 8चा काय करायचा, लसावी काढून घ्यायचा. आता लसावी काढण्याची पद्धत ही सोपी असते. आधी काय करायचं, याला 2ने भागायचं. इथे येतो 1, इथे 3 जशा तसेच राहतात, 3ला भाग जात नाही. 8ला 2ने भाग दिला तर इथे येतो 4, परत 2ने भाग द्यायचा. हा 1 जसा तसाच राहतो, 3 जसे तसेच राहतात, 3ला भाग जात नाही म्हणून 4ला 2ने भाग दिला तर इथे येतात 2. त्यानंतर परत एकदा 2ने भाग द्यायचा, इथे 1 येतो, हे 3ला भाग जात नाही म्हणून 3 जशा तसेच 2ला भाग 2ने दिला तर इथे येतो 1. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता हा शेवटी काय करायचा, हा 3 घेऊन घ्यायचा, इथं 3ने भाग द्यायचा, इथे 1च येतो, 3/3 म्हणजे इथे 1 येतात, इथे पण 1 येतो. तर आता लसावी जर काढतो म्हटलं आपण, तर लसावी किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 2 गुणिला हे 2, हे 2, हे 3, म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 हे करून घ्यायचे. आणि मग आता लसावी किती येतो, 2 गुणिला 2 म्हणजे किती होतात, 4, 4 गुणिला 2 म्हणजे किती होतात, 8, 8 गुणिला 3 म्हणजे किती होतात, 8 24. तर लसावी किती येतो, लसावी येतो इथं 24. विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं, याला सॉल्व्ह करण्यासाठी 1 गुणिला काय करायचे, 24 करायचे, भागीला किती करायचे, 2, अधिक विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण काय करू शकतो, आता याला जर सॉल्व्ह करायचं आहे तर आपण अशा पद्धतीने करू शकतो की आता इथं 1 गुणिला काय करायचे, 24
भागीला 2 अधिक 1 गुणिला काय करायचे 24 भागीला इथं 3 अधिक 1 गुणिला काय करायचे इथं 24 भागीला किती आहे इथं 8 आणि सगळ्याला भागीला तुम्ही 24 करू शकता. या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. या इथे भाग तोडून घ्यायचे 2 1 2 आणि 12 24 इथे 3 1 3 8 1 24 इथे 8 1 8 1 24. तर विद्यार्थी मित्रांनो इथं किती आले हे 12 आले अधिक इथे किती आले 8 आले इथे किती आले इथे आले 3 आणि विद्यार्थी मित्रांनो आता त्याला भागीला काय आहे तिथं 24 आहेत. आता वरच्याची ऍडिशन करून घ्यायची 12 8 किती होतात 20 20 आणि 3 किती होतात 23 इथे 23 भागीला काय आले इथं 24 आलेले आपल्याला दिसतील. तर विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ काय आहे की या 24 भागापैकी 23 भाग आता इथं लक्ष द्या. आता 24 भागापैकी 24 भागापैकी 23 भाग प्रवास संपलेला आहे. प्रवास संपलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो काय आलं यांचं 23/24 म्हणजे याचा अर्थ आहे की या 24 भागापैकी हा 23 भाग एवढा प्रवास संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता पुढं आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला पुढे त्याने विचारलं की म्हणजे पुढे त्यानं काय सांगितलं शेवटचा 4 किलोमीटर प्रवास त्यानं काय केला पायी केलेला आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. तर याचा अर्थ काय की 24 भागापैकी 23 भाग त्याचा जो प्रवास आहे हा संपलेला आहे. मला इथं हे सांगायचं आहे. त्याच्या पुढचं गणित मी पुढे सांगतोय बोर्डवरचं थोडस मी मोडून घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्या जागा कमी पडते आहे. तर खालील आपण जे गणित सॉल्व्ह केलं होतं तिथे 23/24 आले होते म्हणजे त्या 24 भागापैकी 23 एवढा जो भाग आहे हा प्रवास संपलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता 4 किलोमीटर जो प्रवास आहे त्यानं काय केला शेवटचा प्रवास त्यानं पायी केलेला आहे. तर तो प्रवास जो आहे तर तो आपल्याला काढायचा आहे. आता एकूण भाग किती होते प्रवासाचे तर एकूण भाग होते प्रवासाचे एकूण भाग होते 24 किती होते 24 आणि आता त्याने शेवटचा 4 किलोमीटर प्रवास पायी केलेला आहे बरोबर आहे ना. शेवटचा 4 किलोमीटर प्रवास पायी केला म्हणून आपण जो एकूण भाग जे आहे 24 भाग त्याला गुणिले आपण काय करणार आहे 4 किलोमीटर करणार आहे. एकूण भाग प्रवासाचे एकूण भाग गुणिला 4 किलोमीटर मग आता हे किती आहे एकूण प्रवासाचे भाग किती आहे 24 गुणिला हे किती आले 4 किलोमीटर म्हणजे किती होतात 24 चोक 96 24 चोक किती येतात 96 किलोमीटर असं आपण त्याला म्हणू शकतो. किती म्हणू शकतो आपण 96 किलोमीटर पायी केलेला प्रवास आहे. 96 किलोमीटर पायी केलेला प्रवास आहे. आणि तर एकूण प्रवासाचा कितवा हिस्सा त्यानं पायी केला एकूण प्रवासाचा. तर आता एकूण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तर आता इथं काय काढलं आपण प्रवासाचे एकूण भाग किती होते ते होते 24 भाग होते आणि त्याने 4 किलोमीटर प्रवास काय केला त्यानं पायी केलेला आहे. तर मग आता टोटल एकूण 96 किलोमीटर पायी केलेला तो प्रवास आहे. तर आता त्यानं पुढे विचारलंय की तर एकूण प्रवासाचा कितवा हिस्सा त्यानं पायी केलेला एकूण प्रवासाचा किती हिस्सा तो पायी चाललेला आहे. तर मग आता हे जे 96 किलोमीटर
जे 96 किलोमीटर जे उत्तर आलेलं आहे त्याला भागीला तो किती 4 किलोमीटर प्रवास पायी गेलेला होता, इथे लिहायचं 4 किलोमीटर. तर मग आता किती येणार आहे, 96 भागीला 4 केलं तर किती येतो 24 येणार आहे. तर इथे 24 किलोमीटर हे त्याचं काय राहणार आहे उत्तर राहणार. म्हणजे आपण म्हणजे एकूण जो प्रवासाचा हिस्सा आहे, तर एकूण प्रवासाचा कितवा हिस्सा तो त्यानं पायी केला, तर 24 हिस्सा जो आहे तर तो पायी गेलेला आहे. एकूण प्रवासाचा 24वा हिस्सा. तर इथे उत्तर काय येणार आहे, उत्तर येणार आहे एकूण प्रवासाचा 24 हिस्सा त्याने काय केला, तो पायी केला, त्याने पायी केलेला आहे असं त्याचं हे उत्तर राहणार आहे. तर उत्तर किती असणार आहे, तर उत्तर असणार आहे एकूण प्रवासाचा 24 हिस्सा त्यानं पायी केलेला आहे. तो कसा काढला, तर सुरुवातीला आपण काय काढले की एकूण प्रवासाचे भाग काढून घेतले, ते किती आले होते 24. मग त्या 24 भागांना आपण शेवटी तो 4 किलोमीटर तो पायी गेला होता, त्या 4 किलोमीटरनं त्या एकूण प्रवासाचे जे भाग जे होते 24 त्याला 4 किलोमीटरने आपण त्याला गुणलं. मग काय निघालं, तर 96 किलोमीटर पायी गेलेला एकूण प्रवास त्याचा निघालेला आहे. तर मग त्यानंतर त्यानं आपल्याला काय विचारलं की एकूण प्रवासाचा कितवा हिस्सा त्यानं पायी केलेला आहे, तर तो काढण्यासाठी 96 किलोमीटर भागीला त्यानं केलेला प्रवास 4 किलोमीटरचा त्याला आपण त्याचा भागाकार करून घेतला, तर याचं उत्तर आलं 24. आणि म्हणून एकूण प्रवासाचा 24 हिस्सा त्यानं पायी केलेला आहे, हे त्याचं काय राहणार आहे उत्तर राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हे जे शाब्दिक गणित आहेत अतिशय सोपी अशी शाब्दिक गणित आहेत, फक्त आपल्याला लक्ष द्यावं लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज सांगितलेली तीनही शाब्दिक गणित निश्चितच आपल्याला समजली असतील अशी अपेक्षा करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरती, तलाठी, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STR, राज्यसेवा मंत्रालयाच्या एक्झाम, क्लरिकलच्या एक्झाम, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम अशा परीक्षांची तयारी करत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जे युट्यूबचं चॅनल आहे, तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा रोज काहीतरी गणित या विषयाचे तुम्हाला नवीन व्हिडिओज बघता येतील आणि गणित हा विषय तुम्हाला समजणं अतिशय सोयीचं होणार आहे, समजणं तुम्हाला सोपी होणार आहे. आणि तुमचे मित्रमैत्रिणी जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांना सुद्धा हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, व्हिडिओ लाईक करायला सांगा. आणि तुम्हाला काही सूचना माझ्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितच आपण कमेंट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी इथे थांबतो आहे. थँक्यू सो मच.